हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलेलो होतो विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आचनसरा येथे. भोजाजी महाराजांचे आणि एकदम धार्मिक हे स्थळ आहे आणि भोजाजीमुळेच या गावाला प्रसिद्धी आलेली आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या निसर्गाच्या कुशीत हे वसलेलं गाव आहे. आचनसरा हे गाव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे एकदम प्रतीक आहे. याआधी बऱ्याच वेळा आम्ही इथे आलेलो होतो, पण यावेळेस मित्रांच्या मित्रांकडला कार्यक्रम होता, त्यामुळे येण्याचा योग आलेला होता आणि माझी स्वतःहून जास्त विश्वास आणि श्रद्धा आहे या भोजाजी महाराजांवर. बघू शकता तुम्ही आजूबाजूला किती स्वयंपाकाची गर्दी दिसत आहे आणि येथील खासियत अशी आहे की पुरणपोळीचा स्वयंपाक भोजाजी महाराजांकरिता केलेला जातो. आधी बुधवार आणि रविवारच होता, पण आता गर्दी बरेच असल्यामुळे आठवड्याचे पूर्ण दिवस इथे लोकांची गर्दी असते. बरेच लोक स्वयंपाकसुद्धा इथे आणतात. भोजाजी महाराज हे फक्त इतिहासातील व्यक्तिमत्व नाही आहेत, तर हजारो भाविकांच्या मनात हे अजून आजही जिवंत आहे आणि महाराजांच्या कार्याचे लिखित पुरावे तर भरपूर आहेत, परंतु लोकांच्या श्रद्धेचे महाराजांनी मोठे पण सिद्ध केलेले आहे. कारण बऱ्याच लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, कोणी इथे नवस करतात ते सुद्धा पूर्ण होतात. त्यामुळे भोजाजी महाराजांवर मला स्वतःही खूप जास्त श्रद्धा आहे. तर इथे पुरणाच्या चक्क्या वगैरे तुम्ही बघू शकता, मोठमोठ्या प्रमाणात आणि मोठमोठ्या गंजांमध्ये इथे पुरण तयार केलं जातं आणि वाटण्यासाठी मोठमोठ्याला चक्क्या इथे आहेत. लग्नाच्या आधी पण माझ्या माहेरकडला स्वयंपाक आम्ही इथे 1-2दा आणलेला होता आणि माझ्या सासरकडला देखील 2-3दा स्वयंपाक आम्ही इथे आणलेला आहे. आणि भोजाजी महाराजांवर मला स्वतःही जाणवलं आहे की मी आता जर अडचणीत आहे असं, तर मी नेहमी भोजाजी महाराजांचाच धावा करते. कारण माझा छोटा मुलगा जेव्हा दवाखान्यामध्ये एकदा ॲडमिट होता, त्याला निमोनिया झाला होता तेव्हा, तर डॉक्टरांनी त्याची फक्त 24 तासाचीच आम्हाला गॅरंटी दिलेली होती. तेव्हा मला काय करावे सुचत नव्हते. आम्ही खूप हतबल झालेलो होतो, माझे मिस्टर आणि मी. तर अशा वेळेस आम्ही महाराजांचेच नाव घ्यायला सुरुवात केली, त्यांचा जप करायला सुरुवात केला आणि आम्ही तिथे स्वयंपाक कबूल केलेला होता. तर थोड्या वेळातच त्याच्या तब्येतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली. त्यामुळे माझा खूप पर्सनलीही जास्त विश्वास आहे भोजाजी महाराजांवर, म्हणून मी म्हणते की आणि आम्हालाही जसा अनुभव घडला तसंच भोजाजी महाराजांची कृपा सर्वांवर सदैव राहो हीच मनापासून प्रार्थना. आम्ही सर्व कार्यक्रम वगैरे आटोपला होता, त्यानंतर बाहेर निघालो होतो. मिस्टरांनी पूर्ण मंदिराची दर्शन वगैरे घडवलेलं आहे. आतमधून आम्हाला एकदम फोटो वगैरे काढता येत नव्हता, त्यामुळे बाहेरूनच मग त्यांनी इथे मंदिर वगैरे दाखवलेलं होतं. त्यांची समाधी वगैरे जी मूर्ती वगैरे आहे ती दाखवलेली आहे. तर महाराजांच्या समाधीस्थळावर जी पाणी वगैरे तीर्थ टाकलेलं जातं, त्या तीर्थाला पण खूप जास्त महत्त्व आहे. बऱ्याच जणांचे रोगराईत त्या तीर्थामुळेच दूर होतात असं म्हणण्यात येतं आणि मी सुद्धा नेहमीच तिथे तीर्थ आवर्जून घेऊन जाते. छान बाहेर निघाल्यानंतर बरेच दुकानं इथे सजलेले आहे. चिवड्याची दुकानं आहे, छोटमोठे असे खेळण्याचे वगैरे दुकानं लागलेले होते. आम्ही सगळीकडे फेरफटका मारत होतो. तर बाहेर निघाल्यानंतर खूप सुंदर दुकानांची इथे गर्दी आहे. बरेच दुकानं वगैरे लागलेली होती. आता इथे 50 रुपयाला छान पुरणपोळीचं जेवणसुद्धा मिळतं. जर आपला कोणाचा स्वयंपाक वगैरे नसेल आणि आपण नुसतं दर्शनासाठी जरी गेलो असलो तरी तिथे 50 रुपयामध्ये महाप्रसाद आणि छान पुरणपोळीचं जेवण तिथे मिळतं. अशी खूप छान सोय केलेली आहे आणि सेवार्थ दवाखाना वगैरे त्यांनी ओपन केलेला आहे. कधी कोणाला बरं नसेल किंवा काही इमर्जन्सी वगैरे आली मेडिकल, तर आपण तिथल्या तिथे त्यांना दाखवू शकतो. छान छोटे मोठेसे दवाखाने त्यांनी तिथे उभे केलेले आहे. ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था सुंदर केलेली आहे. तर आता ही वर्धा जिल्ह्यातील आचनसरा हे गाव एकदम प्रसिद्धीस आलेलं आहे आणि आचनसरा या गावाला भोजाजी महाराजांमुळेच एकदम प्रसिद्धी मिळाली आहे आणि नावलौकिक त्या गावाला मिळालेलं आहे. तर खूप सुंदर आणि एकदम धार्मिक क्षेत्र आहे. तुम्हीसुद्धा इथे कधीतरी येऊन बघा. आम्ही तरी नेहमीच जातो, वर्षातून 3-4दा नक्कीच जाणं होतं. कुणाचा ना कुणाचा स्वयंपाक असतो किंवा कधीही वाटलं तर असंही दर्शनाला वगैरे जातो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि भोजाजी महाराजांसाठी सुद्धा एक लाईक करा. पुन्हा भेटू छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.